वर्षानुवर्षांची प्रतीक्षा संपली. राळेगाव येथील शेकडो कुटुंबांच्या हक्काच्या घराला मिळाला कायदेशीर आधार. मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते अतिक्रमणधारक लाभार्थ्यांना कायमस्वरूपी पट्ट्यांचे वितरण. राळेगाव शहरातील तहसील कार्यालय परिसरात आयोजित कार्यक्रमात राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक 2 ऑगस्ट रोजी राळेगाव नगरपंचायत हद्दीतील शासकीय जमिनीवरील पात्र अतिक्रमणधारक लाभार्थ्यांना कायमस्वरूपी पट्ट्यांचे नियमितीकरण आदेश वितरण करण्यात आले. अनेक वर्षांपासून आपल्या निवासस्थानाला कायदेशीर मान्यता मिळण्याची प्रतीक्षा करणाऱ्या कुटुंबांसाठी हा दिवस आनंदाचा आणि ऐतिहासिक ठरला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रभावी धोरणातून 1 जानेवारी 2011 पूर्वी गावठाण क्षेत्रातील पात्र निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करत राळेगाव नगरपंचायत हद्दीतील पात्र लाभार्थ्यांना नियमितीकरण आदेशांचे वाटप करण्यात आले. यावेळी मंत्री प्राचार्य अशोक उईके यांनी लाभार्थ्यांना पट्टे प्रदान करताना सांगितले की शासन सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लावून हजारो कुटुंबांना दिलासा देण्याचे काम राज्य सरकार करत आहे. स्वतःच्या घराला कायदेशीर ओळख मिळाल्याने लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसून येत होता. कार्यक्रमादरम्यान लाभार्थ्यांनी शासनाचे आभार व्यक्त करत वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली. पट्ट्यांच्या वितरणामुळे अनेक कुटुंबांच्या हक्काच्या घराला कायदेशीर संरक्षण मिळाल्याने त्यांच्या भविष्यासाठीही नवी आशा निर्माण झाली आहे. या कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चौहान, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार अमित भोईटे, नगरपंचायत मुख्याधिकारी गिरीश पारेकर, नगराध्यक्ष रवींद्र शेराम, उपनगराध्यक्ष जानराव गिरी, माजी सभापती प्रवीण कोकाटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, लाभार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बातमी संकलन अमोल सांगानी, वडकी, राळेगाव. बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.